राजकारणात येऊ नये म्हणून घायवळ बंधूंना अडकवण्याचा कट विरोधकांनी रचला। घायवळच्या आई-वडिलांचा न्यूज 18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत दावा। निलेश घायवळ अधिकृत पासपोर्टवरच परदेशात गेला, घायवळच्या आई-वडिलांचा दावा। सचिन घायवळच्या शस्त्र परवान्याबाबत गृहराज्यमंत्र्यांनी 1 ऑगस्टला दिले आदेश, मात्र अद्यापही पोलिसांकडून घायवळला शस्त्र परवाना नाही। योगेश कदमांनी एका बड्या नेत्याच्या सांगण्यावरून त्या परवान्यावर सही केली। राज्यमंत्र्यांच्या अधिकारांमध्ये असा हस्तक्षेप चुकीचा, रामदास कदमांनी त्या नेत्याचं नाव घेणं टाळलं। तुर्तास निलेश घायवळ विषयावर बोलणार नाही, 2 दिवसात परदेशातून मुंबईत आल्यावर पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार। राम शिंदेंची न्यूज 18 लोकमतला फोनवरून प्रतिक्रिया। मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगेंची अंतरवाली सराटीत भेट। मराठा आरक्षणाच्या GR आणि कुणबी दाखले वाटपावर दोघांमध्ये चर्चा। हैदराबाद गॅजेट GR विरोधात ओबीसींचा आज नागपुरात मोर्चा, विजय वडेट्टीवार मोर्चात होणार सहभागी। गाझामध्ये करण्यात आलेल्या शांती कराराबद्दल मोदींनी ट्रम्प आणि नेतान्याहूंचं फोन करून केलं अभिनंदन। टॅरिफच्या मुद्द्यावरही ट्रम्पशी चर्चा झाल्याची माहिती। आणि उत्तर प्रदेशच्या अयोध्येत स्फोटामुळे कोसळलं घराचं छत, 5 जणांचा मृत्यू। सिलेंडर की कुकरमुळे स्फोट झाला याचा पोलिसांकडून तपास सुरू। सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यासाठी राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांनी शिफारस केली। न्यूज 18 लोकमतनं कागदपत्रांच्या सहित या महाराष्ट्राच्या समोर हा सगळा कारनामा समोर आणला आणि त्यानंतर आता या सगळ्या प्रकरणावरून राजकीय वादळ उठलंय। शस्त्र परवाना प्रकरणात रामदास कदमांनी त्याही पुढे जाऊन एक मोठा गौप्यस्फोट केला। विधिमंडळात मंत्र्यांना आदेश देणाऱ्या व्यक्तीनं गृहराज्यमंत्री योगेश कदमांना परवाना द्यायला सांगितल्याचा दावा रामदास कदमांनी केला, त्यामुळे एकच राजकीय खळबळ उडाली। सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणात आता 3ऱ्या व्यक्तीची एंट्री झाली आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सचिन घायवळला दिलेला शस्त्र परवाना हा कोणाच्या शिफारसीवरून देण्यात आला, ती शिफारस करणारी व्यक्ती बडी आसामी आणि बडा नेता असल्याचा गौप्यस्फोट योगेश कदम यांचे वडील रामदास कदमांनी केलाय। रामदास कदमांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे शस्त्र परवाना प्रकरणाची व्याप्ती प्रचंड वाढली आहे। विधिमंडळातील एका मोठ्या नेत्याच्या सांगण्यावरून सचिन घायवळला शस्त्र परवाना दिला असल्याचं वक्तव्य रामदास कदमांनी केलं। योगेश कदमला विचारलं मी, त्यांनी हा जो निर्णय घेतला स्पेसिफिक याबाबतचा, तो विधिमंडळातल्या एका मोठ्या पदावर बसलेल्या विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये मंत्र्यांना देखील आदेश देणारा अशा व्यक्तीने त्यांना सांगितले। तो पण न्यायाधीशच आहे, ज्याने योगेश कदमला सांगितलंय तो पण न्यायाधीशच आहे, लक्षात घ्या। आणि म्हणून योगेश कदमने निर्णय घेतलाय तो। मला आता नाव घ्यायचं नाही, त्याचं नाव योगेश कदमांनी मुख्यमंत्र्याला पाठवलंय। रामदास कदमांनी कोणाकडे इशारा केला अशी चर्चा आता राज्यभर सुरू झाली आहे। तर न्यूज 18 लोकमतनं बुधवारी संध्याकाळी सर्वात मोठी बातमी ब्रेक केली होती। पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवाना दिल्याची ब्रेकिंग न्यूज ऑन एअर झाल्यानंतर राजकीय भूकंप आला। सचिन घायवळच्या शस्त्र परवान्यावर गृहराज्यमंत्री योगेश कदमांनीही स्पष्टीकरण दिलं। मी या खुर्चीवरती बसलेला असल्यापासून प्रलंबित गुन्हे किंवा गुन्हे दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला माझ्याकडनं लायसन्स देण्यासाठीची शिफारस झालेली नाही।
आणि ह्या भूमिकेवरती मी ठाम आहे. शस्त्र परवान्यामुळे योगेश कदमांची कोंडी झाल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना आयती संधी मिळाली. कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली. अशा लोकांना शस्त्र मिळू नये म्हणून प्रयत्न करतायत आणि हे राज्यकर्ते आता ह्यांचा उपयोग अशा प्रकारची फेवर करून आमच्यासारख्यांचा आवाज उचलणाऱ्यांचा जीव घेण्यासाठी घेतला तर. रामदास कदम मोघम बोलू नका. योगेश कदमांना शस्त्र परवाना देण्यासाठी नेमकी कोणी शिफारस केली होती, नेमकी कोणी आदेश दिलेले होते, हे जरा स्पष्ट बोला ना. योगेश कदमांनी दिलेला शस्त्र परवाना आणि पोलिसांनी नाकारलेला शस्त्र परवाना हे प्रकरण नेमकं काय आहे ते आता पाहूया. सचिन घायवळची कागदपत्र संयुक्तिक वाटत नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलं होतं, तर सचिन घायवळनं मांडलेले मुद्दे संयुक्तिक असल्याचं कदमांकडून सांगण्यात आलं. सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने शस्त्र परवाना मंजूर करू नये अशी भूमिका पोलिसांनी घेतली, तर आर्थिक व्यवहारामुळे जीवितास धोका असल्याचं कारण ग्राह्य धरण्यात आलं. सचिन घायवळवर 3 गंभीर गुन्हे आहेत असा मुद्दा पोलिसांनी उपस्थित केला, तर सचिन घायवळ 2015 पर्यंतच्या गुन्ह्यात दोषमुक्त असल्याची सबब देण्यात आली. दत्तावाडीतील गुन्ह्यात निलेश घायवळसह सचिन सह आरोपी आहे हा मुद्दा पोलिसांनी उपस्थित केला, तर सचिन घायवळवर 2015 नंतर कोणताही गुन्हा नाही याकडे लक्ष वेधण्यात आलं. 20 जानेवारी 2025ला पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना अर्ज नामंजूर करण्यात आला, तर व्यवसायासाठी रोख रक्कम बाळगावी लागते या मुद्द्यावर परवाना देण्यात आला. एकंदरीतच शस्त्र परवान्याचं हे प्रकरण लवकरच शमणार नसल्याचं स्पष्ट झालंय, कारण रामदास कदमांनी विधिमंडळातील बड्या नेत्यांकडे अंगुली निर्देश केलाय. विधिमंडळात मंत्र्यांना आदेश देणाऱ्या व्यक्तीने शस्त्र परवान्यासाठी शिफारस केल्यानं योगेश कदमांनी निर्णय घेतल्याचा गौप्यस्फोट रामदास कदमांनी केलाय. मुख्यमंत्र्यांकडे त्या नेत्याचं नाव पाठवल्याचंही रामदास कदमांनी सांगितलंय. परिणामी न्यूज 18 लोकमतनं ब्रेक केलेली बातमी आगामी काळात अनेकांचा पर्दाफाश करणार असल्याचं स्पष्ट होतंय. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. हाच आहे आपला आजचा चर्चेचा मुद्दा. मंडळी, गुंड प्रवृत्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा सवाल आहे. कायद्याच्या राज्यात संरक्षण कुणाला मिळायला हवं? सामान्य माणसांना की गुंडांना? ज्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद होती, ज्याला शस्त्र परवाना देऊ नये असं पोलिसांनी सांगितलं होतं, जो कुख्यात गुंडाचा सख्खा भाऊ आहे, ज्याला शस्त्र परवाना देताना आदेशाच्या फाईलवर सही करताना गृहराज्यमंत्री साहेब तुमचा हात थरथरला नाही का? तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर केला असेल, पण कुणासाठी केला आणि कशासाठी केला हा महाराष्ट्राचा सवाल आहे. जेव्हा पुण्यात गुंडापुंडांच्या टोळ्यांनी हैदोस घातलाय, क्षुल्लक कारणावरून सामान्य माणसांचे मुडदे पाडले जात आहेत, सतत गँगवॉर सुरू आहे, दिवसाढवळ्या माणसांची खांडोळी केली जाते, रात्री बेरात्री सामान्य माणसाच्या गाड्या फुकून दिल्या जात आहेत, रस्त्यावर कोयते नाचवत दहशत माजवली जाते. अशा वेळी या टोळ्यांपासून सामान्य माणसाला संरक्षण मिळायला हवं की गुंडांना मिळायला? सामान्य माणूस पासपोर्ट काढायला गेला तर त्याचा इतिहास, भूगोल, वर्तमान आणि खानदान काढलं जातं, खंगाळून काढलं जातं. कागदपत्रात एक चूक असेल, एखादं कागदपत्र नसेल तर तुम्हाला पासपोर्ट मिळत नाही. पण या गुंडांसाठी मात्र व्यवस्था बटीक बनते, खोटा पासपोर्ट बनवून देते आणि हे गुंड तो पासपोर्ट घेऊन व्यवस्थेच्या नाकाखालून देश सोडून पळून जातात आणि वाकुल्या दाखवतात. त्याचं कुणालाच काही वाटत नाही. आपल्या कर्तव्याशी बेईमानी करणाऱ्यांना झोप कशी लागत नाही हाच सवाल आहे. 4 पैशांसाठी लाचार झालेले व्यवस्थेतले लोक गुंडापुंडांची कसली परतफेड करतायत? हे सगळे राजकीय संरक्षणाशिवाय शक्य आहे का? घायवळ कुणी संत महात्मा सामाजिक कार्यकर्ता नाहीये, पण तो सगळ्या पक्षांच्या नेत्यांना इतका हवाहवासा काय? सगळ्या नेत्यांच्या गळ्यातला ताईत काय? सर्वपक्षीय नेत्यांना तो का हवा आहे? तिकडे उत्तर प्रदेश गुंडांसाठी कर्दनकाळ ठरत असताना महाराष्ट्र सुपीक प्रदेश ठरतोय का हा सवाल आहे. बीड नंतर आज पुन्हा हे जिल्ह्यात जिल्ह्यात गुंड का वाढतायत? गृहराज्यमंत्र्यांचे वडील रामदास कदम म्हणाले, गृहराज्यमंत्र्यांना मोठ्या नेत्यानं सांगितलं, म्हणजे गुंडांसाठी झटणारी
किती मोठी साखळी उभी आहे बघा. लोकशाहीच्या मंदिरात जेव्हा गुंड आणि गुन्हेगारांना राजकीय संरक्षण मिळतं ना, तेव्हा समाजाच्या नैतिकतेच्या आणि कायद्याच्या राज्याची अक्षरशः थट्टा माजवली जाते. गुंडांना राजकीय अभय मिळणं एक भयावह प्रवृत्तीचा पुरावा आहे, जे आपल्या लोकशाहीच्या मुळांवर घाव घालतीये. राजकारण्यांचे आणि गुन्हेगारांचे हे घृणास्पद संगनमत राजकारणाचा एक भेसूर चेहरा आहे. सामान्य माणसाचा कायद्यावरचा विश्वास डळमळीत करणारं हे चित्र आहे. बघा तुम्ही, सतत बातम्या येतात, हा गुंड त्याच्या व्यासपीठावर, तो गुंड त्याच्या बाजूला, त्याचे फोटो व्हायरल होतात. गुंडांना नेत्यांना गुंड का लागतात हा सवाल आहे. हे सगळं कशासाठी? 4 मतांसाठी की 4 पैशांसाठी? हे महाराष्ट्राला कळायला हवं. निवडणूक जिंकण्यासाठी पैसा, बाहुबल आणि भय याचा वापर करणारे हे गुंड राजकीय नेत्यांचे प्यादे बनतात आणि त्यांना बदल्यात अभय मिळतं का हा सवाल आहे. अशा व्यक्तींना तिकीट देणं, पद देणं, त्यांचे गुन्हे दडपण्यासाठी कायद्याचा गैरवापर करणं हे न्यू नॉर्मल होता कामा नये. गुंडांना समाजात प्रतिष्ठा नव्हती, पण समाजातल्या कथित प्रतिष्ठितांच्या व्यासपीठावर गुंडांना बिनबोभाट प्रतिष्ठा दिली जाते का? हे चित्र महाराष्ट्राला खरंच शोभणार आहे का? आणि गुंडांना राजकीय अभय देणं लोकशाहीचा गळा घोटणार आहे का? जोपर्यंत राजकारणी आपल्या स्वार्थासाठी गुन्हेगारांना पाठीशी घालत राहतील, तोवर समाजात न्याय आणि समानता प्रस्थापित होऊ शकणार नाही. म्हणूनच आज चर्चेला हा मुद्दा घेऊन आलोय. घायवळ प्रकरणी मंत्री योगेश कदम अडचणी. कदमांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी. शिवसेनेच्या वतीने ही मागणी करणार आहे की या मंत्र्याची ताबडतोब मंत्रिमंडळात हकालपट्टी करा. कदम कुटुंबियांची बदनामी कशी महाराष्ट्रात होईल, हा एक कलमी कार्यक्रम व्हाया उद्धव ठाकरे यांनी प्रयोग करण्यात आला आहे. व्हाया उद्धव ठाकरे. पोलिसांच्या अहवालानुसारच शस्त्र परवाना. प्रलंबित गुन्हे असलेल्या व्यक्तीला किंवा गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला मी खुर्चीवरती बसलेला असल्यापासून एकाही अशा व्यक्तीला मी लायसन्स देण्यासाठी मी शिफारस केलेली नाही. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम विरोधकांच्या निशाण्यावर आले. त्याला कारण ठरलाय फरार गुंड निलेश गायवळचा भाऊ सचिन गायवळला दिलेला शस्त्र परवाना. पुण्यातल्या कुख्यात गुंड निलेश गायवळचा भाऊ सचिन गायवळला पोलिसांनी शस्त्र परवाना देण्यासाठी नकार दिला होता, पण गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी पोलिसांचा अहवाल डावलून सचिन गायवळला शस्त्र परवाना देण्याचा आदेश दिला. न्यूज 18 लोकमतनं हे वृत्त दिल्यानंतर राजकारण ढवळून निघालं. विरोधकांनी योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ही मागणी करणार आहे की या मंत्र्याची ताबडतोब मंत्रिमंडळात हकालपट्टी करा, अन्यथा येणाऱ्या अधिवेशनामध्ये शिवसेना अधिवेशनात आवाज उचलेलच, पण त्याच्या अगोदर शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि रस्त्यावरती उतरायचा जो काय कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मी आपल्यासमोर पत्रकारांसमोर ठेवीन. परंतु आता योगेश कदम यांना मंत्रिमंडळातनं हकालपट्टी केल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही. त्यांना कुठल्याही प्रकारची नीतिमत्ता नाही, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे संस्कार नाहीत, संस्कृती नाही, त्यांना लाज नाही, लज्जा नाही. आणि त्यातूनच अशा प्रकारच्या गुंडांना रिव्हॉल्वरचं लायसन्स देण्याचं काम हे त्यांच्याकडून होणं, हे काय त्यांच्या एकंदरीत प्रवृत्तीला आणि त्यांचं एकंदरीत संपूर्ण जो काही इतिहास आहे त्याला ते साजेसच आहे. अशा प्रकारच्या चुका ते सातत्यानं करणारच आहेत. आणि मला असं वाटतं की रामदास कदमांची आता उलटी गिनती सुरू झालेली आहे. तो कुणामुळे मोठा झाला, कशामुळे मोठा झाला, कोणीही मोठं केलं. आणि हे जे काही योजना पुन्हा एक नवीन महाराष्ट्रात आणली पाहिजेत, लाडकी बहीण योजना आणली, तशी आता महायुती सरकारनं लाडका गुंड आणि त्यांना फिक्स मानधन म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी सोपं काम, तर लाडका गुंड योजना आणावी. विरोधकांनी कोंडी केल्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या बचावासाठी त्यांचे वडील आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम पुढे सरसावले. पण फक्त योगेश कदमचा राजीनामा बस.
सुभाषनगर रस्ता उतरणार रस्त्यावरती उतरणार. म्हणजे बघा 40 मंत्री आहेत. अनिल परबला पहिल्या दिवसापासून फक्त योगेश कदम, पहिल्या दिवसापासून फक्त योगेश कदम. त्याचा अर्थ काय महाराष्ट्राला कळत नाही का? समजत नाही का? गुंड निलेश गायवळच्या भावाला शस्त्र परवाना का दिला याचं उत्तर गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी दिलंय. की जे काही गुन्हे सचिन घायवळवरती 15-20 वर्षापूर्वी जे काही त्याच्यावरती गुन्हे दाखल होते ते 2019ला सगळे गुन्हे हे माननीय कोर्टाने त्या सगळ्या गुन्ह्यांमधून त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. सेटलमेंट देखील नाही, निर्दोष मुक्तता केलेली आहे. आणि मागच्या 10 वर्षामध्ये 2015 ते 2025 पर्यंत सचिन घायवळवरती एकही गुन्हा दाखल नाही. याच्यावरती पूर्वी गुन्हे दाखल होते. गुन्हे दाखल असताना देखील गुन्हे कोर्टात सुटले, कारण ह्यांनी कोर्टात विटनेसच कोणाला येऊ दिला नसेल आणि पुराव्याअभावी यांची सुटका झाली असेल. त्यामुळे पुराव्याअभावी झालेली सुटका म्हणजे गुन्ह्यातना निर्दोष मुक्तता नाही. तरी देखील हे सगळं लिहून पोलिसांनी त्याचा शस्त्र परवाना नाकारला. एकीकडे विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला तर दुसरीकडे योगेश कदमांची बाजू सावरताना शिवसेना नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागतेय. शिफारस देणं म्हणजे लगेच आदेश होतो असं नाही आहे. सगळं SP कलेक्टर तपासतात की या माणसाचं खरंच देण्याची गरज आहे का. शिफारस देणं ही फॉर्मॅलिटीज आहे एखाद्या वेळेस केलेली पूर्ण, पण हे देण्याचे पूर्ण अधिकार हे कलेक्टरला आहे. पण आम्हाला थोडी चौकशी करायला लागेल, तर मला त्याची पूर्ण माहिती नाही, तर मी तसं काय बोलणार नाही. परंतु ज्या वेळेला राज्यमंत्र्यांनी जो काय असा राज्यमंत्र्यांचा जो काय आरोप झालेला आहे तर त्याची आम्ही थोडी चौकशी करू किंवा आमचे शिंदेसाहेब चौकशी. योगेश कदम अडचणीत अडकण्याची ही काही पहिली वेळ नाही. स्वारगेट बलात्कार प्रकरणात वादग्रस्त वक्तव्य, सावली बारवरील पोलिसांचा छापा, दापोलीतल्या अवैध वाळू उपशाचे आरोप विरोधकांनी केले. या प्रकरणावरून योगेश कदमांना विरोधकांनी टार्गेट केलं. आता सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणी योगेश कदमांची चांगलीच कोंडी झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.